आपण पाहताय न्यूज स्टेट। कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला विजय मिळालेला आहे। भाजपाला मोठ्या प्रमाणामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि याच संदर्भामधले सगळे अपडेट्स आणि विश्लेषण आज आपण न्यूज स्टेट वरती करतोय। आणि सध्या माझ्यासोबत माजी मंत्री ठाकरे गटाचे नेते अनिल परब जोडले गेले। अनिल जी, खूप खूप स्वागत आहे न्यूज स्टेट मध्ये। अनिल जी, धन्यवाद, नमस्कार। काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकमध्ये विजय मिळताना पाहायला मिळते, कसं पाहता या विजयाकडे काँग्रेसच्या? या विजयामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणखीन मजबूत होईल असं मला वाटतं। आणि भारतीय जनता पक्षाचा जो एक समज होता की आम्हाला कोणी हरवू शकत नाही, ह्या समजाला एक मोठा छेद काँग्रेसने कर्नाटकच्या निवडणुकीत दिलेला आहे। निश्चित अनिल जी, मोठ्या प्रमाणामध्ये धर्माचं राजकारण, धर्माचं कार्ड हे निवडणुकीमध्ये खेळलं जातं आणि यावेळेस सुद्धा कर्नाटकच्या इलेक्शनमध्ये ते पाहायला मिळालेलं होतं। तर एक प्रकारे आत्ताचा जो विजय पाहिला तर धर्माच्या राजकारणाला पूर्णपणे नाकारल्याचं दिसून येतंय। त्याचं कारण असं आहे की देव आणखीन ही जी काही आमची श्रद्धास्थानं आहेत ह्याचा वापर प्रचारात झाला तर त्याचा फायदा होत नाही हे कर्नाटकच्या निवडणुकीने दाखवून दिलं आहे। कारण लोक देवाच्या ठिकाणी राजकारण आणू इच्छित नाही, ती आस्थेची जागा आहे, ती श्रद्धेची जागा आहे आणि त्याचं पावित्र्य राखलं जावं अशी सर्वसाधारण लोकांची इच्छा असते। आणि म्हणून बजरंगबलीच्या नावाने मतं मागून देखील लोकांनी भाजपला झिडकारलेलं आहे आणि त्यातून लोकांनी हे दाखवून दिलेलं आहे की देवाला निवडणुकीच्या प्रचारात वापरून त्याचं पावित्र्य कमी करू नका, देवाला देवाच्या ठिकाणी राहू द्यात, ते श्रद्धेचं स्थान आहे, त्याच्यासमोर नतमस्तकच झालं पाहिजे आणि त्याची जी ताकद असते त्या ताकदीचा वापर दुसऱ्या कुठल्या कारणासाठी होता कामा नये, त्याचा वापर राजकारणासाठी तर बिलकुल होता कामा नये, त्याचा वापर चांगल्या कामासाठी झाला पाहिजे। अनिल जी, भाजपाला झिडकारलं की मोदी आणि अमित शहांना झिडकारलं? कारण संजय राऊत यांचं स्टेटमेंट आहे की ज्या पद्धतीने विजय झाला तर तो भाजपचा नसतो, तो मोदी आणि शहांचा असतो, तर मग पराभव होतो तो सुद्धा मोदी आणि शहांचा पराभव झाला असंच म्हटलं गेलं पाहिजे। हे एक टोटल पॅकेजच आहे ना, भाजप आणि मोदी शहा काही वेगळे नाही आहेत ना। जे विजयाचे शिल्पकार असतात तेच पराभवाचे देखील जबाबदार असतात। अनिल जी, सातत्यानं भाजपाकडून जे ऑपरेशन लोटस राबवलं जातं त्याला सुद्धा लोक कंटाळलेत अशी सुद्धा चर्चा होती आणि तेच सध्या कर्नाटकमध्ये पाहायला मिळतं। कारण बहुमताचा आकडा त्यांच्याकडे असताना सुद्धा फोडाफोडीचं राजकारण झालं, खोक्यांचं राजकारण तिथे सुद्धा झालं आणि फोडाफोडी करून पुन्हा एकदा सत्ता बळकावली गेली, याला सुद्धा लोक कंटाळले होते। बघा, घोडेबाजाराने तुम्ही थोडे दिवस यश मिळवू शकता, परंतु शेवटी विजय हा विचारांचा होतो, विजय हा तुमच्या पक्षाच्या ध्येयधोरणांचा होतो आणि त्यास सोडून घोडेबाजार असेल, बाकीची कुठली धोरणं चुकीच्या पद्धतीने दडपशाहीने कुठली गोष्ट केली तर त्याचे परिणाम फार लांब काळपर्यंत चालत नाहीत, ते शॉर्ट टर्म असतात। अनिल जी, कर्नाटकमधलं हे यश यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिणेचं दार काँग्रेससाठी उघडलं गेलं आणि भाजपसाठी बंद झालं आणि एक प्रकारे महाविकास आघाडीला सुद्धा या विजयाचा किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये फायदा होईल असं वाटतं? नाही, महाविकास आघाडीला निश्चितच फायदा होईल, कारण महाविकास आघाडीचा एक भाग आहे काँग्रेस आणि जेव्हा एखादा भाग मजबूत होतो कुठलाही त्यावेळेला त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो। आज काँग्रेसच्या या यशामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसला देखील उभारी मिळेल, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल आणि त्यामुळे नक्कीच याचा पॉझिटिव्ह परिणाम महाविकास आघाडीवरती होईल। अतुल जी, कर्नाटकमध्ये भाजपाला सपशेल पराभव स्वीकारावा लागलेला आहे, काँग्रेसने दणदणीत विजय मिळवलेला आहे, कसं स्वीकाराल या पराभवाला? नाही, पराभव हा जनतेचं मत ॲक्सेप्ट करावंच लागतं, पण त्याच्याच बरोबर तुम्हाला सांगायचं तुमच्या प्रेक्षकांना
की भारतीय जनता पक्षाची टक्केवारी जेवढी आहे तेवढीच राहिलेली आहे. तिथे आम्ही कमी नाही झालेलो. सीट्स नक्की कमी झालेल्या आहेत आणि विल इंट्रॉस्पेक्ट काय झालेलं आहे. कारण भारतीय जनता पार्टीने असे अनेक वी हॅव लॉस्ट सो मेनी इलेक्शन्स. कधी एका काळी आम्ही 2 लोकसभेच्या सीट्स होत्या फक्त. त्याच्यावरनं आज आम्ही आजच्या देशावर आहोत. म्हणजे दिस हॅपन्स. याच्यामध्ये काय झालं आहे नेमकं त्याचं विश्लेषण होईल, त्याचं चिंतन होईल आणि जनतेचं जे कॉल आहे ते आम्हाला मान्य आहे. अतुलजी, या संपूर्ण इलेक्शनमध्ये स्थानिक नेतृत्वापेक्षा केंद्रीय नेतृत्वाला महत्त्व दिलं गेलं होतं आणि त्याउलट काँग्रेसने मात्र स्थानिक नेतृत्वाला महत्त्व दिलेलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक भावनांना हात घालत स्टार प्रचारक उतरवले होते भाजपाने आणि तरीसुद्धा हा पराभव स्वीकारावा लागला. नाही, धार्मिक आता कोणी केलं आणि कोणी नाही केलं, आता ते तर का बजरंग दलला बॅन करण्याचा तुम्ही बजरंग दल बॅनच करू शकत नात. पण तो विषय आणला ते PFIला खुश करण्याकरिता. पण त्याच्यात आज जायचं नाही आहे. आणि झाला प्रश्न तुमचा पहिला प्रश्न की केंद्रीय नेतृत्व हे आमचं प्रत्येक वेळी जात असतं. भारतीय जनता पक्षामध्ये आमचे कार्यकर्तेपासून केंद्रीय नेतृत्व, केंद्रीय पदाधिकारी हे सगळे जातच असतात. हे भारतीय जनता पार्टी इज अ कोहेसिव्ह पार्टी. हे ऑर्गनायझेशन म्हणजे हे काही नवीन नाही. प्रत्येक वेळी आम्ही हे करतो. आणि मोदीजींचा ऑरा, मोदीजींचं जे चाम आहे ते तुम्ही बघितलं. रोड शोज वगैरे किती पॉप्युलरिटी आहे त्यांची. ह्याच्यामध्ये झाले त्याची काही वेगळी कारणे असतील काय आहेत तर त्याचा अभ्यास करावा लागेल. पॉप्युलरिटी आहे, मात्र मतांमध्ये परिवर्तन झालेलं नाही. अतुल शहा, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. संजय जोग यांच्याकडे जाते. संजयजी, जेव्हा एखादा जय किंवा पराजय याचं विश्लेषण करायचं असतं तेव्हा ज्येष्ठ पत्रकार म्हणून कशा पद्धतीनं विश्लेषण कराल काँग्रेसच्या या विजयाचं आणि भाजपाच्या पराजयाचं? प्युअरली ॲज अ जर्नलिस्ट आपण अनालिसिस जेव्हा करतोय 4-5 पॉईंट महत्वाचे मी पहिले सांगतो. काँग्रेसचे धरूया. एक, बूथ लेवल, ब्लॉक लेवल पासून ते मग सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यापर्यंत एकच संघप्रमाणे काँग्रेस अत्यंत फायटिंग स्पिरिट मध्ये लढली. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा. दुसरा, जरी कितीही बीजेपीनी पैशाची ताकद, प्राईम मिनिस्टर, होम मिनिस्टर, काहीशे त्यांचे कार्यकर्ते, नेते, मंत्री, केंद्रातले बाकीच्या राज्यातले मंत्री जरी फिरवले तरी त्याला न बघता केवळ त्यांनी लोकल इश्यू म्हणजे तो 40% कमिशन याच्यावरच बीजेपीला घेरलं, ज्याला बीजेपीला घाम फुटला त्याला उत्तर देताना. तिसरं, कितीही भपकेबाज असे प्राईम मिनिस्टरचे दौरे झाले, त्यांचा मेगा शो झाला, होम मिनिस्टरचा दौरा झाला, त्यांनी सांगितलं जर का काँग्रेसला निवडून दिला तर जातीय जंगली जातील. त्याला अजिबात कुठल्याही वोटर्सनी असेल किंवा काँग्रेसनी त्याला बदले नाही. तर त्यांनी त्यांची जी ठरवलेली स्ट्रॅटेजी होती ती इम्प्लिमेंट करण्यात ते यशस्वी झाले. चौथा अत्यंत महत्वाचा मुद्दा, हे सर्व करत असताना सुद्धा केंद्राकडनं जी सातत्यपणाची भूमिका राज्यांना मिळते आणि त्यामुळे अशा पद्धतीने डबल इंजिन जर का त्यांच्याच फक्त सरकार झालं तर विकास नाहीतर भकास हे बिंबवण्यात काँग्रेस हे अत्यंत शेवटच्या तळागाळापर्यंत माणसापर्यंत सक्सेसफुल झाली. आणि पाचवा मुद्दा, जसं 40% कमिशन, त्याचबरोबर बेरोजगारी, त्यानंतर शेतकऱ्यांवर होणारे आत्ताचे एकूणच जे फायनान्शियल स्ट्रेस आहे ते, त्यानंतर मग जे 15 लाखाचं काय झालं, असे जे सगळे मुद्दे होते जे राष्ट्रीय लेवलचे आणि परंतु राज्यातील लोकांना सुद्धा त्याच्या झळा बसणारे असे सगळे मुद्दे डी के शिवकुमार असतील, सिद्धरामय्या असतील, या सर्वांनी उचलून धरले. आणि राहुल गांधींनी सुद्धा सतत तेच मुद्दे धरून त्याही कुठेही डेव्हिएट झाले नाही. आणि शेवटचा मुद्दा, जरी म्हणजे त्या काँग्रेस पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये सांगितलं की आम्ही जे बजरंग दलावर आम्ही योग्य त्या कायद्याच्या नुसार आम्ही कारवाई करू, त्याचा बरोबर बीजेपीने फायदा उचलून मग जय बजरंग बली, हनुमान वगैरे काढला, त्यालाही कुठे जनतेने थारा दिला असं वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसनी एकसंघपणाने अत्यंत फायटिंग स्पिरिट मध्ये ही इलेक्शन लढली. हे या काँग्रेसच्या बाजूला अनालिसिस. आता बीजेपीचं बघूया. प्राईम मिनिस्टर आले. याच संदर्भामध्ये मी अनिल परब यांच्याकडे जाते. अनिलजी, संजयजी यांनी 5 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा ज्याचा संबंध महाराष्ट्रातल्या राजकारणाशीही येऊ शकतो, सरकारशी येऊ शकतो, तो म्हणजे केव्हा सुद्धा केंद्र सरकारने नेहमीच राज्य सरकारांना सापन्न वागणूक दिलेली आहे. तुम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्तेमध्ये होतात, तुमचा सुद्धा तसाच अनुभव आहे की केंद्राकडून अशाच पद्धतीनं ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपाचं सरकार नाही त्या राज्यांमध्ये अशा पद्धतीची वागणूक दिली गेली आहे?
नक्कीच दिली गेलेली आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकार म्हणजे मुंबईतनं सगळ्यात जास्त महसूल देशाला जातो आणि त्याच्या बदल्यात येणारा जो GST होता हा सगळ्यात महाराष्ट्रात कमी GSTचं प्रमाण येत होतं, जे या पद्धतीने यायला पाहिजे होतं ते येत नव्हतं. विकासाची दारं ज्या केंद्रीय परवानग्या लागत होत्या या परवानग्या कशा पद्धतीने अडवल्या जातील किंवा ह्या किंवा जे प्रोजेक्ट्स स्टेट आणखीन सेंटरचे जॉईंट प्रोजेक्ट्स असतात ज्याच्यामध्ये दोघांचं कॉन्ट्रीब्युशन असतं किंवा दोघांचा सहभाग असतो, अशा देखील प्रोजेक्ट्समध्ये केंद्र सरकारने आपला हात आखडता घेतला होता आणि हे सगळं आखडतं घेतलेलं असल्यामुळे महाराष्ट्रात देखील काही प्रकल्प आम्ही पूर्ण करू शकलो नाही आणि जिथे जिथे भारतीय जनता पक्षाची सरकार नाही आहेत तिथे तिथे अशा प्रकारचं काम हे केलं जातं. अतुल शहा, या दोन्हीवरती तुमची काय प्रतिक्रिया असेल? संजय जोग यांचं विश्लेषण पण तुम्ही ऐकलेलं आहे आणि अनिल परब यांनी सुद्धा जी वागणूक दिली गेली होती, जे प्रोजेक्ट अडवले गेले होते त्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. आपली या संदर्भात काय प्रतिक्रिया? अनिलजी, आपण महाराष्ट्राबद्दल सांगताय, पण आपण GSTचं पेमेंट लेट आलं असेल त्याचं तुम्ही मागणी केली असेल, पण GSTमध्ये तसं करूच शकत नाही की GST तुम्ही तुमचा तो परत स्टेटला दे. म्हणजे पहिलं एखाद्या वेळी ते लेट आलं असतील कारण ते, पण GSTमध्ये अन्याय केला असं कधीच सरकार करू शकत नाही. आता प्रश्न तो आहे की महाविकास आघाडी होती त्यावेळी जे केंद्राने दिलेले प्रोजेक्ट आपण कसे डिले केलेत. उदाहरणतः बुलेट ट्रेन, एक नवा भारत करण्याकरिता मुंबई ते अहमदाबादपर्यंतची बुलेट ट्रेन, त्याच्यामध्ये किती अडथळे आपण केलेले आहेत त्याचा विचार करा. केंद्र सरकारने कधीच असा दुबजाभाव केलेला नाही आहे. प्रत्येक योजनेचे पैसे केंद्र सरकारने दुजाभाव केला नाही, मात्र बुलेट ट्रेन सुरू होण्यासाठी तुम्ही अडथळे निर्माण केले असं म्हणतात अतुल शहा. महाविकास आघाडीच्या प्रायोरिटी ठरल्याच होत्या. बुलेट ट्रेन ही काही प्रायोरिटी नाही आहे. आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला कोविड फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होता. महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ही अगदी दावणीला लागली होती. नीट तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याला पण वॅक्सिनेशन पाठवले. ज्यावेळेला सरकार आलं तेव्हापासूनच मी सांगतोय बुलेट नाही मी ते उदाहरण सांगितलं. बुलेट ट्रेन ही काही प्रायोरिटी नाहीये. देशाची राज्याची प्रायोरिटी बघितली जाते आणि एक मिनिट जरा पूर्ण माझं ऐकून घ्या, मी तुमचं पूर्ण ऐकून घेतलेलं आहे. राज्याची प्रायोरिटी बघितली जाते, राज्याच्या प्रायोरिटीप्रमाणे प्रोजेक्ट्स केले जातात. बुलेट ट्रेन ही राज्याची प्रायोरिटी नाही. मुंबईतल्या लोकांची अहमदाबादची जायची सोय किती लागणार, मुंबईतले लोक अहमदाबादला माहीत नाहीत. बुलेट ट्रेनने जाणार त्याचा फायदा किती लोकांना होणार हे माहीत नाही आणि त्याच्यासाठी सगळे पैसे ओतायचे. त्याच्यापेक्षा दुसरे मोठे जे प्रोजेक्ट्स आहेत जे महाविकास आघाडीने केले होते याच्यामध्ये मी मंत्री होतो, मला माहिती आहे ना किती प्रोजेक्ट्समध्ये याच्यासाठी पाहिजे तर तुम्ही वेगळं डिस्कशन लावा. मी तुम्हाला कागदवार पेपरवार देतो की महाराष्ट्राचे जे प्रोजेक्ट्स होते या प्रोजेक्ट्समध्ये केंद्र सरकारने मदत न केल्यामुळे किती प्रोजेक्ट्स आमचे डिले झाले, किती प्रोजेक्ट्स आमचे होऊ शकले नाहीत. या सगळ्या गोष्टी कागदावरती आहेत, त्याच्यावरती दुसरी चर्चा करायची गरजच नाही. तुम्ही त्याच्यासाठी पाहिजे तर वेगळी एक चर्चा लावा, मी समोर बसून तुम्हाला पेपर द्यायला तयार आहे. तुम्ही हे जे सांगताय ना अतुलजी, हे तुम्हाला अजून हे सगळे विषय माहीत नाही कारण तुम्ही मंत्री किंवा या गोष्टीत नव्हतात. मला माहिती आहे कारण मी या सगळ्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे बघत होतो, त्याच्यामुळे हे सगळं मला माहिती आहे की किती प्रोजेक्ट्स लेट केले. GST लेट नाही केला, लेट तर झालेलाच आहे, परंतु जो ज्या प्रमाणात यायला पाहिजे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, ते तो नाकारू शकतच नाही, तो आमचाच पैसा आहे. परंतु पैसा वेळेवर न मिळणं म्हणजे पैसा न मिळण्यासारखी गोष्ट आहे. तो जर वेळेवर नाही मिळाला तर त्याचा फायदा काय? आमचेच पैसे आम्हाला वेळेवरती द्यायचे नाहीत, प्रोजेक्ट होणार कसे? ठीक आहे, अतुल शहा बोला. नाही, दिले नाही असं मी कधीच म्हटलेलं नाही, तुम्ही नीट तपासून बघा. मी असं म्हटलेलं आहे की GSTचे पैसे आले नाहीत, ते वेळेवरती आले नाही, वेळेवरती म्हणजे ते नाकारलं नाही. वेळेवरती ना आत्ता बोलताय तुम्ही, ठीक आहे, आलेत ना आता GSTचे पैसे पण आले ना. आता तुम्ही करोना काळातलं सांगितलं, त्याच्यामध्ये वॅक्सिनेशनपासून ऑक्सिजनपासून सगळं केंद्र सरकारने दिलं तिथे आपण इथे इम्प्लिमेंट केलं. मी पण एक वॅक्सिनेशन सेंटर चालवलं, 85,000 लोकांना मी पण वॅक्सिनेशन दिल्या. ते करावं. करोनाचा काळ हा एक भयंकर काळ होता, पण त्याच्यामध्ये दुजाभाव झाला का?
सगळ्या फॅसिलिटीज, सगळे मशीन्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनच्या मदती, इथे वॅक्सिनेशन किती मोठं काम केलं ते आपण इम्प्लिमेंट इथे केलं. पण दुजाभाव केलेला हे आरोप करणं बरोबर नाही. अनिलजी, आपण पण मंत्री होते आणि आता ठीक आहे, आज पराजय आमचा झालेला आहे, तो आम्ही ॲक्सेप्ट करतो. पण त्याचा मतलब हे नाही की आम्ही दुजाभाव केला कर्नाटकमध्ये का महाराष्ट्रामध्ये. केंद्र सरकार हे मोदीजी प्रत्येक राज्यामध्ये कार्यक्रम घेत आहेत, तुम्ही पाहताय. आणि प्रत्येक तिथे सरकार असो की नसो, डेव्हलपमेंटचे काम सगळीकडे जोमाने चाललेले आहेत. वंदे भारत ट्रेन केरळामध्ये पण चालल्या, महाराष्ट्रामध्ये पण झाल्या. प्रत्येक कर्नाटक इलेक्शनवर बोलतोय आपण, महाराष्ट्राच्या बद्दल नाही. नाही पण नाही, संजय तुम्ही जोग, ते मी बरोबर येते आहे. तुमच्याकडे. प्रश्न येते तो मी नाहीये तुमच्याकडे. संजय. तुमची प्रतिक्रिया मला घ्यायची आहे. हे डिबेट नंतर घ्या, हा डिबेट आता विषय निश्चित महाराष्ट्रात निश्चित नाहीच आहे. कर्नाटक इलेक्शनवरच आपण नाही, चर्चा असं करणार आहे. आहोत. संजय जोग, मी संजय, येते exactly. पण तुमच्याकडे. तू आता परत ही ही चर्चा नाही तर महाराष्ट्राबद्दल मला आता बोलायची इच्छा नाही. आणि- कर्नाटक नाही नाही अनिल संजय जोग, मी येते तुमच्याकडे. अनिल परब अनिलजीने आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालेले होते. अनिल परब ठाकरे गटाचे माजी मंत्री आहेत. अनिलजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि थोडंसं थांबवते संजयजी, तुमच्याकडे मी येणार आहे. त्याआधी प्रियंका गांधी बोलतायत, थेट जाऊयात. कांग्रेस के कार्यकर्ता हैं, उन सब ने अथक परिश्रम किया. उन्हीं के परिश्रम की वजह से आज ये जीत हासिल हुई है. तो अब हम सबके दिल में यही बात होनी चाहिए कि एक बहुत बड़ी जिम्मेदारी है. हमने कुछ वादे किए हैं, कुछ गारंटीज दिए हैं जनता को, इनको पूरा करने के लिए हमें काम करना है और पूरी निष्ठा से जनता को ये दिखाना है कि एक अलग तरह की, एक नई राजनीति इस देश में उभर सकती है, जो विकास की बात करे, जो जनता के मुद्दों पर आधारित है. और प्रियंका जी से आप गारंटी कांग्रेस की गारंटी भी मानेंगे और देश के अंदर एक आवाज होनी चाहिए, राहुल गांधी अब प्रधानमंत्री बनेंगे, कितना सहमत है? देखिए, जैसे मैंने कहा, एक बहुत बड़ी जिम्मेदारी है. हम जनता के सामने गए कुछ गारंटीज लेकर, हमें उन्हें पूरा करना है. जनता के लिए हमें काम करना है और आगे जनता ही बताएगी क्या होगा. प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया आहे. देशानं नवीन वारं व्हायला सुरुवात झालेली आहे देशामध्ये आणि जनतेनं आमच्यावरती आम्ही जी आश्वासनं दिलेली आहेत त्यानुसार विश्वास टाकलेला आहे आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. एकूणच काँग्रेसच्या कोटामध्ये मोठं आनंदाचं वातावरण पसरल्याचं आपण पाहतो आहे. राहुल गांधी यांची प्रतिक्रिया सुद्धा याआधी आलेली होती आणि आता प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे. जल्लोषाचं वातावरण आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत होता. कर्नाटकमध्ये अर्थातच काँग्रेसला घवघवीत यश मिळताना आपण पाहतोय आणि त्यानंतर काँग्रेसकडून येणाऱ्या ह्या प्रतिक्रिया आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हा मोठ्या प्रमाणात सुरू असलेला जल्लोष. भाजपाने 64 जागांवरती आणि काँग्रेसने 137, जेडीएसनं 20 आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने मात्र या ठिकाणी यश मिळवलेलं नाहीये. आपण चर्चा करत होतो कर्नाटकच्या या निवडणुकी संदर्भामध्ये. ज्येष्ठ पत्रकार संजय जोग आपल्या सोबत आहेत. संजयजी, प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेलं आहे, अतिशय आनंदामध्ये आहेत आणि मात्र त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आमच्यावरती जनतेनं जो विश्वास व्यक्त केलेला आहे तो पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे. मात्र यासोबतच त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, ते महत्वाचं आहे. देशामध्ये नवीन वारं सुरू झालेलं आहे. प्रियांकाने अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की दिस इज जस्ट अ बिगिनिंग, ही सुरुवात आहे. आता येणाऱ्या पुढच्या काळात होणाऱ्या राज्यांच्या इलेक्शनमध्ये आणि लोकसभा इलेक्शनमध्ये काँग्रेसनी असंच तळागाळाच्या कार्यकर्त्यापासनं ते एअर कंडिशन मधल्या बसलेल्या नेते कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जर का अशा पद्धतीने बीजेपीला फाईट करण्याचा जर का एक व्यवस्थित पद्धतीने जर स्ट्रॅटेजी आखली तर ती सक्सेसफुल होऊ शकते. अशा प्रकारचा त्या पक्षातील कार्यकर्त्यांना जर विश्वास मिळाला तर ते एकजुटीने काम करतात, हेच प्रियंकाने दाखवून दिलं. आणि आता ते कसं करतात याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. पण आता ह्या पुढचे सीमित नाहीये. आता इनफॅक्ट काँग्रेस पुढचा चॅलेंज वाढलाय. काँग्रेसनी त्यांच्या त्यांचा एक नेहमीच असं एखादं सरकार आलं की मग ते एकदम आत्मविश्वासाच्या एकदम याच्यात अडकतात आणि मग पुढे जी मार्गक्रमणा करायची असते त्याच्यात परत त्या ढिसाळपणाच्या प्लॅनिंग मध्ये म्हणजे डिफीट होतात. मला असं वाटतं आता काँग्रेसनी अत्यंत जबाबदारीपूर्वक एक तर संबंध राज्याच्या होऊ घेणाऱ्या इलेक्शन मधल्या राज्यातील सर्वांना एकत्रितपणे एक कार्यक्रम दिला पाहिजे आणि त्याचबरोबर जे मित्र पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेऊन, म्हणजे जसा शरद पवार म्हणाले की ऑलरेडी आता त्यांनी अशा पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रापुरतं झालं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलायचा त्यांनी एक घाट घातलेला आहे. अशाच पद्धतीने देशाच्या लेवलला सुद्धा
एकत्र पद्धतीने ही मोठ कशी बांधली जाईल. आपले हेवे दावे बाजूला सरून जर का ती जर सतत म्हणतात की आमचं एकच लक्ष आहे की बीजेपीच्या विरोधात आम्ही सगळे लढून बीजेपी म्हणजे डिफीट करणं, कॉन्स्टिट्यूशन आणि डेमोक्रेसीला वाचवणं, यासाठी काय आता काँग्रेस पावलं उचलते आणि ते चॅलेंज ते कसे लिलया पार करतात याकडे आता आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे. त्यामुळे तू म्हणतेस तशी काँग्रेसची जबाबदारी तर आणखीन वाढली आहे. एका विजयाने नुसतं हर्षोल्लित न होता हा विजय कन्सॉलिडेट करायचा असेल तर येणाऱ्या राज्यांमध्ये त्या विजयाची घोडदौड कशी चालू राहील याकडे आता काँग्रेसने लक्ष द्यायची आणि त्या पद्धतीने अखंड त्यांची स्ट्रॅटेजी राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. निश्चित. अतुलजी, काँग्रेसनं कसं लक्ष दिलं पाहिजे संजय जोग यांनी सांगितलेलं आहे. मात्र काँग्रेसचा हा जो विजय आहे तो आत्मविश्वास वाढवणारा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तुम्हाला आणखीन मोठं चॅलेंज निर्माण झालेलं आहे असं नाही वाटत? मी तुम्हाला बिगिनिंगमध्ये सांगितलं होतं की हे जे याची कारणं बघितली जातील आणि आमची स्ट्रॅटेजी आम्ही ऐकू. पण आमच्या कर्नाटकमध्ये पर्सेंटेज ऑफ वोट जसं मी मागे सांगितलं आमचे कमी झालेले नाही आहेत, ते तेवढेच आहेत. इट इज नॉट ट्रान्सफर्ड इन टू सीट. पण आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये मेहनत करतो आणि ती चॅलेंजेस घेतो. निश्चित. आणि एखादा असं स्टेट झालं त्याची कारण आता बघतील. मला पण आज जे झालेलं आहे प्रतिक्रिया घ्यायची आहे, पूर्ण प्रतिक्रिया घ्यायची. मात्र एक छोटासा ब्रेक घ्यावा लागतो. मी पुन्हा परत येते तुमच्याकडे. इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. संजयजी, हा जो विजय आहे तो काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र तेवढाच हा जो पराभव आहे तो भाजपसाठी पण महत्त्वाचा आहे. कारण एक मोठा धडा त्यांना यामधून मिळतो आहे. कारण अनेक मुद्दे कर्नाटकच्या या इलेक्शनमध्ये महत्त्वाचे आणि केंद्रस्थानी आले होते. त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचाराचा. अनेक जणांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते. माजी आमदाराच्या घरात मुलाच्या घरामध्ये 6 कोटी रुपये सापडलेले होते. याशिवाय शाळांच्या लायसन्ससाठी सुद्धा आम्हाला काही टक्केवारीने कमिशन द्यावं लागतं असे सुद्धा आरोप झालेले होते. तर या संदर्भामध्ये भाजपकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे देखील भाजपवरती होणाऱ्या या आरोपांमुळे देखील काँग्रेसला याचा ऐन इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा मिळाला असं वाटतं? 100%. जसं बघ ना, महाराष्ट्राचं उदाहरण देता येईल. 2014च्या इलेक्शन मध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की इरिगेशन मध्ये आपला 0.01% खर्च होतो. आणि मग त्यावेळेला बीजेपीने ज्या पद्धतीने भ्रष्टाचार इरिगेशन प्रोजेक्ट मध्ये भ्रष्टाचार हे जे संबंध खतपाणी मिळालं त्याचाच खरा तर निगेटिव्ह इम्पॅक्ट काँग्रेस एनसीपी वर झाला. आणि त्यामुळे काँग्रेस आणि एनसीपीचा पराभव होऊन बीजेपी सत्तेत आलं. परफेक्ट तसंच जर का आपण मे नॉट बी ड्रॉइंग अ पॅरलल म्हणतात तसंच समांतर अशी आताची परिस्थिती झाली. या इलेक्शनच्या आधी 40% कमिशन म्हणजे तिथले कॉन्ट्रॅक्टर असतील, तिथले राजकीय नेते असतील, इव्हन बीजेपीच्या काही आमदारांनी सांगितलं की आमचं जरी सरकार असलं तरी तिथे पैशाशिवाय काही काम होत नाही, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. आणि मग जे प्राईम मिनिस्टर सांगतात किंवा होम मिनिस्टर सांगतात ते छाती बडवून की आमच्याकडे 0 टॉलरन्स असतो करप्शनला, ते सगळे त्याचे धज्जे उडालेले होते. आणि हाच मुद्दा बरोबर काँग्रेसनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि वोटर्सपर्यंत नेला आणि त्याचंच त्यांना यश मिळालं की काँग्रेस म्हणजे दरवेळेला तुम्ही भ्रष्टाचार असणारी पार्टी म्हणता, पण बीजेपी ही आता भ्रष्टाचाराने मखमखलेली पार्टी आहे आणि त्याला तुम्ही अशा पद्धतीने आमच्यावर फक्त शिंतोडे उडवू शकत नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, हे सर्व करत असताना आणखीन एक सांगितलं पाहिजे. कर्नाटका आता जर म्हटलं तर 3 नंबरचं राज्य आहे की ज्याचं पर कॅपिटा इन्कम हे अत्यंत वरच्या श्रेणीतलं आहे. त्याची ग्रोथ ही नुसती IT कॅपिटल नाही तर सर्व्हिसेस सेक्टर म्हणजे सेवा सेक्टर असेल आणि पर्यायी मग बाकीचे कन्स्ट्रक्शन असतील याच्यामुळे वाढत असणारे असल्यामुळे कर्नाटकाच्या इकॉनॉमीची जेव्हा वाढणारी एकूण जी परिस्थिती असताना अशा पद्धतीने हिजाब, हलाल, नंतर बजरंगबली, हनुमान असे करून जे बीजेपीनी पोलरायझेशनच्या दृष्टीने जे इश्यू घेतले ते वोटर्सना जसले नाही ते इथे आपल्याला दिसलं. आणि तिसरं, हे सर्व करत असताना काँग्रेसनी जो परत मी सांगतो फोकल पॉइंट ठेवला तो हाच की बीजेपी सुद्धा भ्रष्टाचाराने मखमखलेली पार्टी आहे. ती काय पार्टी विथ डिफरन्स राहिलेली नाही. आणि मोदी है तो मुमकिन है हे जे सगळं त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे ते इथे चालणार नाही. आणि ते आजच्या निर्णयाने आपल्याला आता अधोरेखित झालेलं दिसत आहे.
नाही, मला हाच प्रश्न खरं तर विचारायचा होता. मोदी है तो मुमकिन है घोषवाक्य त्यांचं भाजपचं झालेलं आहे पूर्णपणे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचे स्टार प्रचारक हे मोदी असतात. मात्र या इलेक्शनमध्ये त्यांचं ते स्टार कार्डच चाललेलं नाहीये का? मला तर तेच वाटतं ना. बघ ना, मोदी सारखा प्राईम मिनिस्टरनी, म्हणजे त्यांचं कौतुकच आहे खरं. त्यांची जी शक्ती आहे ही जर 24/7 अशा पद्धतीने राहणारा मोठा राजकीय नेता आहे आणि ते कुठल्याही छोट्यातल्या छोट्या असणाऱ्या इलेक्शन पासून ते मग जे सगळे वरपर्यंत लोकसभेच्या इलेक्शन पर्यंत अत्यंत सिरियसली घेतात. हा त्यांचा पॉझिटिव्ह पॉइंट. म्हणून ज्या पद्धतीने मोदी सगळीकडे जाऊन जसं काय माझ्याच अंगावर सगळं आहे, पक्षाचा जो यश आणि अपयश त्यासाठी काम करायला पाहिजे आणि मग बाकीचे कार्यकर्ते केवळ मोदी आहेत, त्यांचाच करिश्मा चालेल, त्यांचं नेतृत्व आपल्याला फळास मिळेल, अशा ज्या पद्धतीने सगळं बीजेपीची व्यूहरचना करत असते, तिथे कुठेतरी आता त्यांना स्ट्रॅटेजी बदलायला लागेल. अशा प्रकारचा आजच्या निर्णयाचं चित्र दिसत आहे. दुसरा मुद्दा, होम मिनिस्टर अमित शहानी त्यांच्या रॅलीजमध्ये असं सांगितलेलं होतं की कर्नाटक हे राज्य तुम्ही प्राईम मिनिस्टरकडे देऊनच बघा. तेव्हा काँग्रेस सकट सर्वांनी त्याच्यावर अत्यंत कडव्या शब्दात अटॅक केला होता. ते म्हणाले, अहो भारत हा संघराज्य आहे, युनियन ऑफ स्टेट, अशा वेळेला काय प्राईम मिनिस्टर म्हणाले कर्नाटकाची धुरा देणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी एका बाजूला म्हणजे बीजेपीच सगळं बघेल आणि मग मोदीच त्याला तारणार्थ करतील अशी जी व्यूहरचना केलेली होती ती कुठेतरी सक्सेसफुल झाली नाही असं दिसतंय. आणि त्याचबरोबर काँग्रेसने याला काउंटर म्हणून म्हणजे त्यांच्यावर अत्यंत रिडिक्यूल म्हणतात तशा पद्धतीने केलं की काँग्रेसकडे नेतृत्वच नाहीये, त्यांच्यातली फळी एकत्र नाहीये, त्यांच्यात संबंध विसंवाद आहे. असं करताना त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांना हा युनायटेड शो केला, त्यामुळे ह्या काँग्रेस अशा पद्धतीने एक विकलांग झालेली पार्टी असं जे काय पेंट करण्यात होतं ते पूर्णतः त्यांनी चुकीचं ठरवलं आणि एक युनायटेड शो करून मोदी सारख्या आणि शहा सारख्या बलाढ्य नेत्यांच्या पुढे सुद्धा आम्ही फाईट करू शकतो आणि काँग्रेस जर एकसंघ राहिली तर आम्ही बीजेपीला फाईट देणार, आमच्याकडे स्पिरिट आहे, हे आजच्या निर्णयाने त्यांनी दाखवून दिलेलं आहे. निश्चित संजयजी, मोदी हे तर मुमकिन हे चाललेलं नाहीये, मात्र राहुल गांधी यांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलं जात आहे. दोन प्रश्न आहेत मला याला अनुसरून विचारायचे आहेत. एक तर भारत जोडो यात्रा जी प्रचारासाठी केली गेली नव्हती, मात्र लोकांना जोडण्यासाठी, लोकांच्या जवळ पोहोचण्यासाठी निश्चितच केली गेली होती. दुसरं, राहुल गांधी यांना गमवावी लागलेली खासदारकी, सोडावा लागलेला बंगला, या सगळ्या गोष्टीचा एक दुष्परिणाम म्हणता येईल भाजपच्या दृष्टीनं आणि काँग्रेसच्या बाजूनं सुद्धा हा गेल्याचा या निवडणुकीमध्ये दिसतंय. अरे तू सोशल मीडिया बघ ना, त्या सोशल मीडियावरची एक रिॲक्शन अत्यंत बोलकी आहे. म्हणे त्यांनी त्यांचा बंगला घेतला पण त्यांनी कुठेही त्याचं खच्चीकरण स्वतःच न करता अख्खं बँगलोर सकट कर्नाटका घेतलं. हे काय चित्र दाखवतं? तर राहुल गांधीला ज्या पद्धतीने त्यांनी पप्पू पप्पू करून रिडिक्यूल करत होते, त्याची संबंध भारत जोडो यात्रा ही कशी बोगस यात्रा आहे, त्या यात्रेला काहीच प्रतिसाद नाही. आणि मग नंतर त्यांना जेव्हा कळायला लागलं की हा जो प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतोय, मग त्यांना उत्तर देणं जेव्हा कठीण जायला लागलं तेव्हा ते मेलोड डाऊन म्हणतात तसे झाले. पण त्यामुळे तू म्हणतेस तसं भारत जोडो हे जरी ते सातत्याने काँग्रेस सांगत होती की आम्ही ही राजकीय नाही तर लोकांमधला जो सुसंवाद आहे तो वाढवायचा आहे, हेट्रेड कमी करायचा आहे, प्रेम हे प्रसरायचं आहे. आज राहुल गांधीची रिॲक्शन तीच आहे ना की प्रेमाने द्वेषावर मिळवलेला हा विजय आहे. त्यामुळे कितीही राहुल गांधीला रिडिक्यूल केलं तरी काँग्रेसला आता राहुल गांधीला म्हणजे जसं म्हणतात ना निग्लेक्ट करून चालणार नाही. हा माझ्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा आहे. पण दुसरे महत्वाचे मुद्दे आहेत की बीजेपीने सुद्धा जे एक आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, मागच्या आधीच्या इलेक्शनला सुद्धा 2014ला 2019ला जरी बीजेपीच्या सीटा कमी झाल्या पण त्याचा ते वचपाल लोकसभेच्या इलेक्शनला वेळेला काढतात. त्यामुळे मी परत तेच सांगतोय, मगाशी तेच म्हणलो, काँग्रेसनी अशा भ्रमात राहू नये की आपली सत्ता आली, एक हाती सत्ता आली, आपण बीजेपीला चितपट केलं म्हणजे चीट केलं म्हणजे काय आपलं हे संपलं नाही. तर इनफॅक्ट आता बीजेपीला आणखीन कसं टेक ऑन करून स्पिरिटेडली फाईट देऊन येत्या लोकसभेमध्ये इलेक्शन मध्ये सुद्धा असाच व्हिक्टरी मार्च किंवा टेम्पो कसा राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मग मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाल्यावर तेही अनायसा कर्नाटकातलेच होते, त्यामुळे ते मग सोनिया गांधी एवढ्या आजारी असून सुद्धा एका तरी का होईना रॅलीमध्ये आल्या. आणि मग राहुल प्रियांका यांची जोडी तू बघितलं असतील ज्या पद्धतीने प्रियांका गांधी मोदींना सुद्धा त्यांच्याच लँग्वेजमध्ये उत्तर देत होती आणि ज्या पद्धतीने तिला प्रतिसाद मिळत होता, राहुलला सुद्धा आणि
के शिवकुमार असतील, नंतर सिद्धरामय्या असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, मी तेच वारंवार सांगतो, या संबंध एक संघ राहून एका युनायटेड शोचा जी स्ट्रॅटेजी केली होती ती फळासलेली असं आज काँग्रेसच्या दृष्टीने म्हणावं लागेल. परंतु मला अजिबात असं म्हणायचं नाही की एका इलेक्शनमुळे बीजेपी नामोहरम होईल आणि बीजेपी टोटल खच्चीकरण होऊन परत हे होईल, अजिबात नाही. बीजेपी इज अ पार्टी की विच म्हणजे म्हणतात ना, सीज रीड्स त्यानंतर ईट्स आणि मग संबंध त्याचा अपिअरन्स हा राजकारण करण्याच्या दृष्टीने असतो. त्यामुळे इनफॅक्ट हा धडा घेऊन येणाऱ्या लोकसभेमध्ये त्या आपल्या बीजेपीला गेलेला जो फटका आहे तो फटका बाजूला सोडून आता यश कसं मिळेल याची स्ट्रॅटेजी ती आजपासूनच चालू करतील. निश्चित. म्हणजे ज्या पद्धतीने भाजपाला या पराभवानंतर आत्मचिंतन करणं आवश्यक आहे, तसंच काँग्रेसने सुद्धा हा विजय टिकवण्यासाठी आत्मचिंतन करणं आणि आपण जी आश्वासनं दिली ते लोकांच्या पुढे जाऊन पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. एक मुद्दा तुम्ही महत्त्वाचा इथे मांडलात की राहुल गांधी यांना पप्पू पप्पू म्हणून जे समोर आणलं गेलं ती इमेज त्यांनी आता एक प्रकारे या सगळ्या विजयानंतर तोडली आहे असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे भारत जोडो यात्रा असो की आत्ताचा हा विजय असो, यामध्ये राहुल गांधी यांना ज्या पद्धतीनं प्रोजेक्ट केलं गेलं होतं ते पप्पू आहेत ते काहीच करू शकत नाहीत, तर ही इमेज तोडण्यामध्ये ते यशस्वी झालेत का? आणि दुसरा प्रश्न, खरगे यांच्या नेतृत्वामधली ही निवडणूक, खरगे यांचं नेतृत्व सुद्धा आता काँग्रेसनं स्वीकारलंय आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला त्यांच्या नेतृत्वामध्ये विजय घौडदौड करणं शक्य होणार आहे का? मला तर नक्की वाटतंय राहुल गांधीची जी पप्पूची इमेज होती ती त्या भारत जोडो यात्रेनंतर 100% ती पुसली गेलेली आहे असं नक्की मला म्हणावं लागेल. परंतु राहुल गांधी आणखीन एका दृष्टीने आता ते राजकीय पटलावर दिसायला लागले ते म्हणजे की आता ही सीन ॲज अ कन्सिस्टंट पॉलिटिशियन. त्यांच्याबद्दल दुसरा एक असा मतप्रवाह होता की ते काही महिने पॉलिटिक्स करतात, परत ते एकदम चिडीचूप कुठेतरी निघून जातात, त्यांच्या कुठे सर्क्युलेशन मध्ये नसतात, डिस्कशन मध्ये तर नसतातच नसतात. अशा पद्धतीने त्यांच्यावर जे म्हणजे जे ट्रोलर असतील किंवा त्यांचे विरोधक असतील ते टीका करायचे, ते भारत जोडो यात्रेनंतर त्यांनी जी कन्सिस्टन्सी ठेवली आहे ही माझ्या दृष्टीने आता म्हणजे राहुल गांधीच्या दृष्टीने म्हणजे ज्या पद्धतीनं मोदी यांना एक पॉलिटिकल भाजपानं फेस म्हणून समोर आणलेलं होतं, काँग्रेस सूटसाठी सुद्धा आता राहुल गांधी तशाच पद्धतीनं फेस म्हणून समोर येतील. मला अजिबात वाटत नाही असं लगेच काय काँग्रेस काय घाई करेल आणि राहुलला प्रोजेक्ट करते प्राईम मिनिस्टर, अजिबात नाही. इनफॅक्ट तू मगाशी म्हटलीस ते महत्वाचं आहे की ज्या पद्धतीने गांधी घराण्यातला कोणा काही न करता त्यांच्या आशीर्वादाने जे खरगे झाले शशी थरूरना पराभव करून त्या एवढ्या व्हेटरन लीडरच्या अध्यक्षतेखाली म्हणजे पहिलं हिमाचलची आणि आत्ताची झालेलं इलेक्शन हा जो त्यांना जो मिळाला एक त्याला बूस्ट आहे ना तो कलेक्टिव्ह लिडरशिप कडे जाणारा आहे. त्यामुळे मला आता अजूनही हे वाटतं की काँग्रेस अशी कुठलीही घिसळकाही करणार नाही की राहुल गांधीच आमचा, उलट इनफॅक्ट बीजेपीला तेच पाहिजे. राहुल गांधी हा जर त्यांनी प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट म्हणून प्रोजेक्ट केला तर बीजेपीला अजूनही वाटतं ते आपल्या दृष्टीने सोपं जाईल. त्यामुळे आता असं मला अत्यंत वाटतं, म्हणजे मी ज्यांची काँग्रेसमधल्या काही नेत्यांची बोलतो दिल्लीपासून ते असं सतत मगाची खरग्यांची सुद्धा रिॲक्शन बघ की आमच्या कलेक्टिव्ह लिडरशिपचा हा आमचा आजचा विजय आहे. त्यामुळे मला असं वाटतं काँग्रेस कलेक्टिव्ह लिडरशिप इंटरनल आणि त्याचबरोबर मित्र पक्ष, सेक्युलर माइंडेड पार्टी, लाईक माइंडेड पार्टी यांना एकत्र घेऊन कुठेतरी एक मोल बांधायचा विचार करते आणि त्या दृष्टीने पावलं टाकून एक अपोजिशनची एक युनायटेड फ्रंट करण्याची त्यांची आता तरी मनस्थिती दिसते. ती किती सक्सेसफुल होईल त्यासाठी आपल्याकडे लक्ष देऊन, कारण पुढचे जे आता 4-5 महिने जे आहेत ते अत्यंत यासाठी महत्वाचे असणार आहे. निश्चित. संजयजी, एक ट्विट वाचते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्विट आहे आणि ते वाचल्यानंतर त्यावरती मला तुम्हाला खरं तर प्रश्न विचारायचा आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन, मात्र लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आपली प्रतिक्रिया? ऍब्सोल्युटली ना, म्हणजे मला तेच म्हणायचं आहे, म्हणजे हार तर झालेली आहे पण तरी सुद्धा म्हणजे परत तेच बघ ना जे आपण म्हणत होतो तेव्हा की आपण केंद्र आणि राज्य अशी आपली ही एकूण रचना आहे ज्याला आपण युनियन ऑफ स्टेट म्हणतो. त्याच्यात केंद्राचा रोल ठरलेला आहे, राज्याचं स्टेटस ठरलेलं आहे. अशा वेळेला केंद्र आणि राज्य हातात हात घालूनच जेव्हा चालतात तेव्हाच आपली डेमोक्रेसी ही आणखीन सुदृढ होते. त्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या असतील, परंतु त्याच्या मागे रिडिंग बिटवीन द लाईन आपल्याला ते आणखीन जाऊन अनालिसिस करावं लागेल की मग अशा पद्धतीने खरोखरच बीजेपी जे शासित म्हणजे बीजेपी लेड जे गव्हर्नमेंट आहे केंद्रातलं ते खरोखरच कर्नाटकातील काँग्रेस सरकारला अत्यंत म्हणजे जसं म्हणतात ना होल हार्टेडली मदत करेल का? त्यांचे जे प्रोजेक्ट असतील, त्यांच्या जे विकासाच्या योजना असतील
त्यांना मिळणारे फंड्स असतील, त्यांना मिळणारा जीएसटीचा वाटा आणि परतावा याची नियम म्हणजे एका टाइम बाउंड पद्धतीने तो दिला जाईल. हे काय करताय की जसं महाविकास आघाडीला मगाशी आधी परत सांगत होते तसा अनुभव आला, तसा काँग्रेसला काही अनुभव येईल आणि मग त्यांना जी कुठे कीळ बसेल. मला असं वाटतं आता मी परत तेच सांगतोय, काँग्रेसला विजय मिळाला म्हणजे काही त्यांनी संपलं असं नाही. इनफॅक्ट त्यांनी केलेल्या ज्या प्रॉमिसेस आहेत, वचनं दिलेले आहेत ते पूर्ण करताना त्यांची नाकीनऊ नाही येऊ नये. कारण केंद्राकडनं सुद्धा येणारी मदत आहे, केंद्राचं सहकार्य तर लागणारच आहे. आणि मग ज्या म्हणजे ओपन हार्टेडली प्राईम मिनिस्टरनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्याच म्हणजे ओपन हार्टेडली केंद्र नवीन काँग्रेस प्रणित सरकारला मदत करेल का तिथे परत काहीतरी दोघांमध्ये विसंवाद होईल, जसं आपल्या महाविकास आघाडी आणि तिकडच्या सरकारमध्ये झाला होता. याकडे आता आपल्याला लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. संजयजी, हे जे निकाल येतात त्यामध्ये ज्या लढती झालेल्या होत्या त्या भाजप विरुद्ध काँग्रेस असंच एक चित्र दिसत होतं. म्हणजे एकाच एक लढत झालेली आहे. जेडीएस जो तिथे किंग मेकर ठरेल अशी एक आशा होती, मात्र त्यांना सपशेल अपयश मिळतं. त्यांची आता सत्ता स्थापनेमध्ये कोणतीही भूमिका नसेल. तर ती 1-to-1 लढत होती, ती सुद्धा फायद्याची ठरली काँग्रेसला. परफेक्ट तेच सांगतायत ना, शरद पवार तेच सांगतायत, सीताराम येचुरी तेच सांगतायत, योगेंद्र यादव जे अॅनालिस्ट आहेत ते सेफॉलॉजिस्ट आहेत तेच सांगतायत. आणि मग इतर म्हणजे बलाढ्य नेते आहेत इतर पक्षातले सुद्धा ते तेच वारंवार त्यांच्या अॅनालिसिस मध्ये आधी ओव्हरऑल सांगत होते की ज्या वेळेला आपण अपोजिशन म्हणून एकाच एक जेव्हा आपण बीजेपीच्या विरोधात लढू त्यावेळेला बीजेपीला नाकीनऊ येईल. आणि ते काँग्रेसनी आता करून दाखवलेलं आहे. आता तोच हा म्हणजे जसं परवा नितीश कुमार महाराष्ट्रात येऊन गेले, त्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची मुलाखती घेतला, त्याने आधी ममता बॅनर्जी, बिजू पटनाईक सगळ्यांशी घेतलेले आहेत मुलाखती, मिटिंग घेतल्या आहेत. मला तेच म्हणत आहे, आता जर का खरोखरच अपोजिशनला बीजेपीला जर का कडवी फाईट द्यायची असेल तर अशा पद्धतीने एकाच एक फाईट देण्यास खरोखरच त्यांचा मानस आहे का? आणि तो नुसताच मानस न राहता तो होण्यासाठी ते एकत्र येतात का याकडे आता आपण कटाक्षाने पत्रकार म्हणून लक्ष देऊन त्याच्यावर लिहिलं पाहिजे. आणि तोच आता खरं महत्वाचा अपोजिशनच्या दृष्टीने येणारा काळ आहे. निश्चितच. आपण आता कर्नाटकच्या या निकालावरती चर्चा करत असताना थोडंसं महाराष्ट्राच्या बाजूला येऊया, म्हणजे सीमावर्ती भागामध्ये. सीमावर्ती भागामध्ये जो भाग बेळगाव असो, निपाणी, कारवार या सगळ्या भागामध्ये सुरुवातीला गेल्या वेळी भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळालेली होती, मात्र यावेळी काँग्रेसच्या पारड्यामध्ये सगळी मतं झुकलेली आहेत. हा जो एक भाग जो आहे तो महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि कर्नाटकच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा, मात्र त्याचा तिढा काही संपत नाहीये कोणत्या परिस्थितीमध्ये. आता काँग्रेस या ठिकाणी सत्तेत आल्यानंतर काहीतरी उपाय होऊ शकेल. माझं म्हणणं सीमेचा जो वाद आहे तो सुटणं नाही, तर तिथल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं. कारण तिथल्या लोकांची सातत्यानं वेदना आहे की आम्हाला पाणी मिळत नाही, आम्हाला मूलभूत गरजा आमच्या पूर्ण होत नाही. ती जी तक्रार ते सातत्यानं करतात, किमान काँग्रेस सत्तेमध्ये आल्यानंतर या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आता आपण अपेक्षा ठेवली पाहिजे ना. जो गेले 36 वर्षहून जास्त काळ महाराष्ट्र सीमा किंवा एकूण सगळं म्हणजे जेव्हा ज्यापासून हा चालू आहे महाजन आयोगाचा रिपोर्ट असेल सगळं, मी आता इतिहासात जात नाही, म्हणजे त्याचं सदर उदाहरण बघ ना. बोमाई यांनी वारंवार सांगितलं 1 इंच सुद्धा महाराष्ट्राचा देणार नाही. म्हणजे काय म्हणजे अशी दरपोक्ती होती त्यांच्या लेजिस्लेचर मध्ये. बाहेर सुद्धा बेळगावीला जाऊन ज्या पद्धतीने त्यांनी अधिवेशन घेतलं त्याच्यात सुद्धा ठराव केला. मग महाराष्ट्राने, मी होतो नागपूर सेशनला त्यावेळेला केलेला होता. म्हणजे खऱ्या अर्थाने बीजेपीच्या आणि शिंदे सरकार इथे आलं तरी सुद्धा तिथे ज्या मराठी भाषिक लोकांवर जो अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तो अत्याचार त्या वेळेला होत होता. आता काँग्रेस आली म्हणून तो अत्याचार बंद होतोय की नाही का तो वाढणार आहे? काँग्रेस त्यांच्या जर डायलॉग वाढवून त्यांना ज्या सुविधा द्यायच्या त्या देणार आहेत का ते परत म्हणजे पुढची पाठी म्हणजे गोरी नव्हती तर ती तशीच पुढे चालू ठेवणार? आता ही खरी महत्वाची आता कळीचा मुद्दा उतरणार आहे. आणि दुर्दैवाने महाराष्ट्र एकीकरण समितीने अत्यंत स्पिरिटेड फाईट करून सुद्धा त्यांना यश मिळालं नाही, अत्यंत दुर्दैव आहे. पण आता काँग्रेसला यश मिळालंय, त्यामुळे आता काँग्रेसनी दुजाभाव न करता तो जो काय सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला जो काय कोर्टातला जो निकाल असेल तो नंतर येईल. पण त्याच्या आधी मराठी भाषिकांवर जे बॉर्डर एरिया सीमा भागात आणि सीमा लगतच्या भागात राहणाऱ्या बांधवांवर अन्याय कमी होतील आणि त्यांच्यावर बळजबरी होणार नाही. याकडे तरी आता काँग्रेस प्रणित सरकारने लक्ष देणार आहेत का याकडे आता आपल्याला लक्ष द्यायचं. आणि पुढचा फक्त महत्वाचा मुद्दा, यासाठी लकीली आता जरी महाविकास आघाडी सरकारात नसली
तरी सुद्धा महाविकास आघाडी महाराष्ट्रातली आणि काँग्रेसचं सरकार याबरोबर एकत्र राहून इथल्या सरकारवर सुद्धा आणि केंद्रातल्या सरकारवर जे लागणारं प्रेशर आहे ते एकजुटीने करतील का याकडे आता आपण खरं बघायला पाहिजे आणि त्या दृष्टीने ते आता काय विचार मंथन करतायत याकडे आपल्याला लक्ष द्यायची वेळ आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं सुद्धा उडी घेतलेली होती, उमेदवार उभे केले होते, मात्र पुरेसं यश मिळालेलं नाही. तर राष्ट्रवादीच्या या पराभवाकडे कसं पाहता, कारण त्यांनी सुरुवात केलेली होती? नाही पवार साहेब म्हणालेच होते ना की अरे कुठल्याही पक्षाला सुरुवात तर करायची लागते ना. म्हणजे मगाशी अतुल शाह म्हणालेच होते आम्ही 1984 मध्ये फक्त 2 होतो, त्याचे आता 300च्या वर गेले. असणार ना, म्हणून काय रिडिक्यूल करून चालत नाही ना. पत्रकार असतं म्हणजे काय आपण प्रत्येक पक्षाच्या रिडिक्यूल करणं असं नाही. जी कोण पक्ष असतो तो पक्ष त्याची सुरुवात कुठेतरी करत असतो. तसं त्यांनी पवारांनी सांगितलं आम्ही 9 सीटा लढवल्या आणि 9 सीटा होत्या म्हणून आम्ही काँग्रेस बरोबर कुठल्याही प्रकारच्या अलायन्स केलेलं नाही, कारण आमची शक्तीच नाही. आमची शक्ती आम्ही आजमावण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात सक्सेस आलं नाही असं त्याला आता दिसतंय. ते पुढे त्याची मार्गक्रमण करतील. त्यामुळे मला असं वाटतं ते शिंदे जसं फडणवीस म्हणाले की राष्ट्रवादीचं पार्सल पाठवून दिलं, पण त्याच्यावर जयंत पाटलांनी सांगितलं होतं, कारण त्याच्यावर ते बोलले होते राष्ट्रवादी म्हणजे 3.5 जिल्ह्याचा, त्याच्यावर ते बोललेत ना अहो तुम्हाला फौजदारावरनं हवालदार केलं त्यामुळे तुम्ही आमची मापा काढू नका. त्यामुळे मी या राजकारणात जात नाही, पण एक पक्ष म्हणून जर का कोणाला सुरुवात करायची असेल तर हे यश आणि अपयश हे त्यांना पचवावं लागेल. आणि जरी अपयश झालं असेल तर मग ते यशाकडे देण्यासाठी काय स्ट्रॅटेजी करायची त्याकडे आय थिंक मला असं वाटतं पवारांसारखे जे बलाढ्य नेते आहेत ते पुढच्या याच्या काळामध्ये लक्ष देतील. निश्चितच. आणि जेव्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेला असतो त्यावेळेस अशा पद्धतीने लढत आणि निवडणुकीमध्ये घेतलेली उडी आणि पुढे मिळणारं यश अपयश असो ते प्रत्येक पक्षासाठी अतिशय महत्वाचं असतं. काँग्रेसने जे इलेक्शन केलेलं आहे ते स्थानिक मुद्द्यांना धरून केलेलं आहे. भाजपकडून मात्र धर्माचं राजकारण केलं गेलं. मात्र या सगळ्यामध्ये एक मुद्दा हा सुद्धा महत्वाचा आहे की बऱ्याचसे जे स्थानिक नेतृत्व होतं त्यांना सुद्धा इलेक्शनमध्ये डावललं गेलेलं आहे. त्याचा सुद्धा फटका बसलाय का यात? मी 2018च्या इलेक्शनच्या वेळेला 8 दिवस कर्नाटकात होतो. येडियुरप्पांपासून सगळ्या बऱ्याचशे जे त्यांचे बीजेपीचे गट आहेत त्यांच्यामध्ये फिरलेलो होतो. येडियुरप्पा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तसा अनडिस्प्युटेड असा लिंगायत समाजाचा नेता आहे आणि तो अजूनही आहे. मध्ये त्यांना डावललं गेलेलं होतं. म्हणजे तू बघितलं असेल ज्या वेळेला बीजेपीची पहिली लिस्ट आली तर ती 3दा त्यांना पोस्टपोन करावी लागली, कारण हेच इंटरनल होतं की तुम्ही कुठले तरी सर्वे करून मग हे BL संतोष म्हणून जे त्यांचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत त्यांचंही नाव आलं होतं की त्यांचा या संबंध सीट ठरवण्यामध्ये पगडा आहे आणि तो असं नुसता वर बसून चालत नाही तर खालचे फॅक्टर जोडून केला पाहिजे अशा पद्धतीचा आर्ग्युमेंट सतत येडियुरप्पा करत होते. त्यामुळे मग फायनली 3 वेळा पोस्टपोन झाल्यानंतर पहिली लिस्ट आली आणि मग त्यानंतर सगळा इतिहास आहे की कसं मग रिबेलियन झालं, कसं त्याला विरोधात केले, किती जण सोडून गेले आणि चॅलेंज केलं हे दिसलंच ना. त्यामुळे एका बाजूला जे येडियुरप्पांसारखे किंवा त्यांचे जे माजी उपमुख्यमंत्री होते ते आता काँग्रेसमध्ये जाऊन निवडून आले अत्यंत मोठ्या मार्जिननी. अशा पद्धतीने जर का तुम्ही इस्टॅब्लिश नेत्याला किंवा त्यांचे खट्टर म्हणून जे माजी होते चीफ मिनिस्टर जगदीश शेट्टार, तर खट्टर नाही सॉरी जगदीश शेट्टार ते पडले आता हुबळी सेंटर मधनं. त्यांची हेच काय होती, त्यांनी सांगितलं होतं आर्ग्युमेंट की मी 6 वेळा निवडून आलेलो आहे. संजयजी खरं तर चर्चेचा विषय वेळ संपत आलेला आहे, मात्र चर्चेचा विषय अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे हा शेवटचा प्रश्न त्याचं उत्तर मला थोडक्यामध्ये हवं आहे. काँग्रेसने या इलेक्शनमध्ये कोणताही मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिलेला नव्हता, त्यामुळे आता विजय मिळालेला आहे. मात्र काँग्रेसचे जे 4 प्रमुख दावेदार आहेत मुख्यमंत्री पदाचे त्यामुळे तेढ काँग्रेसच्या समोर सुद्धा आता एक मोठा पेच निर्माण होणार का? मला असं वाटतं आजच्या मिळालेल्या विजयानंतर ज्या पद्धतीने एक संघ पद्धतीने हा सगळा घडवलेला आहे काँग्रेस लिहिलं या संबंधाचा जो इश्यू आहे तो सेटल करील आणि आय थिंक येत्या 2-4 दिवसात त्या संदर्भातला निर्णय त्यांनी घेतलेला आपल्याला बघावा लागेल. मला आता तरी अशा प्रकारचा कुठला क्रायसिस जाणवत नाही. पण मग मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असेल काँग्रेसच्या दृष्टीने काय वाटतं? नाही आता हे बघ परत जात कॉम्बिनेशन त्यानंतर वेटेज जंतू लढवय्या सगळेच तिथे लढले. सिद्धरामय्या आणि या दोघांनी सांगितलं आम्ही दोघंही मुख्यमंत्र्यांचे दावेदार आहोत पण पार्टी ठरवेल ते आम्ही घेऊ. मला असं वाटतं काँग्रेस आता ज्या एका निर्णायक परिस्थितीत आहे, मल्लिकार्जुन खरगे सारखं सीझन अँड वेटरन लीडर तिथे आहे ते आता ह्या निर्णय घेतील. खरं तर चर्चेची वेळ संपलेली आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाल्यानंतर.